तर मी आज बनवणार आहे फ्रेंच फ्राईज. तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी इथे बटाट्याचा टक्कल करून घेतला आणि त्याचे काप करून घेतले, त्यातलं पाणी काढून घेतलं. तर तुम्ही अचानक बोलाल की अचानक फ्रेंच फ्राईज का? तर सकाळ धरून आमच्या घरी ना खूप पाऊस पडतो आहे. आमच्या इथे म्हणजे ठाण्यात खूप पाऊस पडतो आहे आणि माझ्या भावाला फ्रेंच फ्राईज खायची खूप इच्छा झाली होती. मग ते फ्रेंच फ्राईज मी करायला घेतले. फ्रेंच फ्राईजमधलं पाणी काढून घेतलं शिजल्यानंतर, जास्त शिजून दिलं नाही, फक्त नख घुसूनपर्यंत शिजवून दिलं. परत एका स्वच्छ कपड्याने ते पुसून घेतले आपले फ्रेंच फ्राईज, पाणी काढून घेतलं. त्याच्यात कॉर्नफ्लॉवर पीठ आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेतलं छानपैकी आणि आपले फ्रेंच फ्राईज तळायला टाकले. आणि मला असे तळताना बरेचसे कामं असतात ना, जी आपली राहिलेली असतात, तर ती मी पटापट उरकून घेते. आणि ना मग मालिका बघता बघता माझं चालू होतं टी व्हीवर, बाहेर हॉलमध्ये मालिका चालू होती आणि इकडे मी फ्रेंच फ्राईज तळत होते. तर फ्रेंच फ्राईज तळायला जास्त वेळ लागत नाही, पण माझं तेल थोडं ना गरम झालं नव्हतं जास्त. मला नंतर ऐन टायमाला सुद्धा तेल गरम करायला ठेवायचं, म्हणून जास्त वेळ लागला मला. तर बाकीचे मी सगळे फ्रेंच फ्राईज तळून घेतले. झाले, मस्त झाले, एकदम कुरकुरीत झाले. चांगलं आवडलं तुला? हा. आणि तुम्हाला माझे फ्रेंच फ्राईज कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा बघा आमचं सिनरी.